कसं होतया हो मला कसं होतया अहुनी बाबा म्हणताना मला कसं होतया गोष्ट बाबाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव अहुनी मायेला पुसतया या माझ्या डोळ्यातली आसव अहुनी मायेला पुसताना बाबाची सांगताना पुरी हुंदका दाटतोया गोष्ट बाबाची सांगताना निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आणि म्हणून परवा शाहीर मला बोलवून गेले आज त्यांना पहिल्यापासूनच घेतो हा बोलणं कारण विषय कसा आहे या शाहिराने गेले 4 वर्ष यांच्यासोबत बाऱ्या करतोय जर पहिला शिवराजांनी राग सोडला तर आज या शाहिराने मला कुठल्यातरी एका रागाचा एक आलाप देऊन दाखवायचा शाहीर मानलं तुम्हाला आज तुम्ही दुसऱ्या नाव ठेवता या सुरांची खांडोली अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पत्रा आहे तो समोर त्याला सुराचा शिकवायला गेला म्हणून शाहीर तुम्हाला माझा स्तवर काढायच्या आधी आव्हान आहे तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडला तर तुम्ही कुठलाही आज एका आलाप एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यावरती मला शेर म्हणून दाखवा आज तुम्हाला मानलं मित्रांनो म्हणून स्तवनाचा विषय देखील आपल्या समोर ठेवतोय आज माझ्या संबंध या कोकणातील हे चाकरमानी आज माझ्या तुझ्याच नावाने आई ही मुंबई नगरी निर्माण झाली पोटासाठी ही सारी लेकरं आज तुझ्या चरणाशी आली तूच आहे पाडला खरी अग त्यांच्या जीवनाची वारी संकट काळी भक्तासाठी आई मुंबाने अग तूच धामून अशा मुंबादेवीच्या चरणावरती समर्पित करतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं मुंबई नगराची तू ग मुंबाई हो मुंबई नगरीची तू ग मुंबाई काय वर्णावी तुझी नवलाई
साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, हो साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, त्यांच्या जीवनाला तुझं सुख दे. याची सांगतो कहाणी, तो आहे खेडी गावाचा. हिंदू आडवाणी इथं नाही त्याच कोणी, आहे आधार तुझ्या नावाचा, आहे आधार तुझ्या नावाचा, आहे आधार तुझ्या नावाचा. वेळ प्रसंगाला आधार तुझे ग, वेळ प्रसंगाला आधार तुझे ग. हेच दान मागतो मी तुझ्या पायी, मुंबई नगराची
मुंबई नगराची जोगंबाई काय वर्णावी तुझी बनाई बोल श्री गणपती गजानन देवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. समान झालेला आहे. आता विषय तो गणाचा डावर. तुम्ही आज लय मला पलवता वाया तिकडनं मोबाईल दाखवून, म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणून यासाठी कसं माहिती मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम, कारण वेळ काय कोणाच्या बापाची बांधील नाही हो, पण वेळेत कुठला जेव्हा कार्यक्रम होतो ना तेव्हा साला मात्र कार्यक्रम मात्र करत होतो. काय बंदरे माऊली? बंदरे माऊली, तुम्हाला एक विषय मला विचारायचा आहे. आज तुम्ही नेमके समोर बसतात देवासारख्या माझ्या अगदी, मी पण तुमचे 2-2 डॉलर वाट बघत होतो. भेटताय तरी हाताला कधी. विषय काय आहे? सन्मान्य शाही विकासजी लांबोरे. आता मी असं म्हणत नाही लांबरे लांबरे, मी काय म्हणतो विकासजी लांबरे बुवा. हा म्हणतात की मी म्हणता शीघ्र करतो. हे काय म्हणतात? मी म्हणता शीघ्र करतो. विषय काय मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार वासुवाणी महाराज जे होते, वासुवाणी माऊलीचे होते, ज्यांना दफाच्या गायकीवरती, फडाच्या गायकीवरती पट्टे बापूरावांनी शीघ्र कवी ही पदवी बहाल केली होती. म्हणजे ही पदवी त्यांना पट्टे बापूरावांनी, ज्या माणसानं संबंध या लोककलेला तमाशाच्या नावाला जर उंचीवर कोण नेला असेल तर पट्टे बापूरावांनी, त्यांनी बहाल केलेली वासुवाणी माऊलींना, वासुवाणी महाराजांना पदवी होती शीघ्र कवी. आणि हे स्वयंघोषित, हे स्वतःशीच लाल करणारा म्हणतात मी शीघ्र कवी. शाहीर, तुम्ही निश्चित शीघ्र कवी स्वतःला नाव लावा. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जाग्यावरती एका विषय लिहू शकता, पण ती पदवी तुम्हाला कोणीतरी बहाल करू देत. तुम्ही स्वतःच नका म्हणू, तुम्ही आहे ना, तुम्ही काय म्हणता, तुम्ही स्वयंघोषित शीघ्र कवी आहात. तुम्हाला कोणी दिलेलं नाही, तुम्ही तुमचीच लाल करणारा शीघ्र कवी. मोठं कार केलं म्हणून सांगतोय बुवा, राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा. आपला 2 कार्यक्रम म्हटलं म्हणून, आणि हसबंड काय बुवा, मी तुमच्या जास्त उरावा बसत नाही, तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्याशी प्रेमानच बोलतोय. पण विषय काय माहितीये का माऊली, मी आपला काय म्हटलं, जाऊ दे म्हटलं, मरू दे, उगाच भावनिक करता हली कशाला. पण नाही, हे म्हणतात अडाणी आहे. ते नशीब मला अदानी नाही बोलतो, अदानी. हे म्हणतात अडाणी बुवा आहे हा. काय रे युट्यूब वाला, अडाणी बुवाला 4-4 वेळा ठेवणार तुम्ही कोण? 4-4 वेळा हाऊसफुल शो करणारी लोक मग ही कोण आहे? हे पण अडाणी. शाहीर, येड्याच्या नादाला येडाच लागतो. आणि माझ्यासोबत प्रत्येक सीझनला 12-12 आणि 15-15 12 करणार तुम्ही कोण? तुम्ही पण अडाणी, तुम्ही पण येड्याची जत्रा आणि कारभारी 17. म्हणून सांगतोय तुम्हाला, कुणालाच काय कळत नाही फत्रा बुवा. मला त्यांना वाचून बघू नका तुम्ही पण, त्यांना सांगा जाऊ ना येड्याची जत्रा म्हणून विचारतो काय करतोय फत्रा आहे ना. पण मानलं पाहिजे, आपली शायरीने एक विषय बोलला आहे ना तुमच्या ताकद, पण तुम्ही स्वतः नका म्हणू, आहे ना. माझा देऊ काय या कडक उन्हात, माझा देऊ काय. लांबरे नो देऊ काय, देऊ घे ना. आता आल्या लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, नाचवाच्या सोबत म्हणतात बाईनं मला येतं, हे मला काय पण म्हणतात नॉनसेन्स. आणि म्हणून रात्र थोडी संगमार
विषय घेतोय गणाचा, एका बोकड्यात आणि एका आंत्र्यात. कारण आज माझ्या आयोजकाने सांगितलंय बुवा दुसरी बारी खंड व्हायला काय ते तुम्ही 25 मिनिटं घ्या, पण पहिला कार्यक्रम काय तो हुडकून टाका. विषय कसा आहे, माणूस एका बारीत कधी गरम होत नाही, म्हणून त्याला थोडासा टाइम द्या. जेव्हा टायमिंग माणसाला चांगला भेटतो ना तेव्हाच मात्र माणूस चांगला गरम होता. आणि म्हणून विषय ठेवतोय गणाचा, म्हणायचा आहे काय, लक्ष असावं. सुरुवातीचा शिवरंजनी सोडून कुठल्या पण एका रागात आज आलाप देऊन दाखवा. अरे लाल लाल कलरची बांगडी, अरे गल्ली मुळात बारकी पोरा खेळताना माझा पोरगा पण म्हणतोय, माझा पोरगा पण म्हणतोय लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर ह्यांना कशाला यार लहान पोरा गल्लीतली पोरा पण आताशी बोलतायत. आणि म्हणून विषय मित्र आहे, मित्रांनो आहे गणाचा. परवा विषय घ्यायला होता माझ्या बळीराजासाठी, आज विषय गातोय या संबंध माझ्या लेकरांसाठी, या संबंध माझ्या कोकणवासियांसाठी नाही, संबंध या युगासाठी. कारण अरे पाऊस 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 आणि फक्त पाऊस. परवा पण मित्रांनो सांगितलंय 50 वर्षापूर्वी झाली अशी एक घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं, आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलं नाही. मित्रांनो ज्या संबंध आपल्या कोकणाचा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो ते कोयना धरण पण सुखं पडलं. विषय काय आहे, हा सर्व खेळ आहे त्याचा. मगाशी म्हटलं विकास 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 करण्याच्या नादात, मी गोवा नाही म्हणत, विकास डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं, डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं निसर्गाचे पण वाट लावून टाकले. म्हणून तो माणसाची जिरवतोय, या अंगाची नाही उगाच होत नाही. म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय ना, आज गण गातोय शेवटचा. पावसावर तुला पाडायचा तेव्हा मरायचा तेव्हा मरपड, तर किती अंगाची तुला नाही करायची तेवढी कर. पण आजचा विषय शेवटचा, कारण मगाशी बरोबर म्हटलं 22 तारखेचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती म्हणतात 22 तारखेला म्हणतात पडणार आहे, आता थोडासा लागला. आता बघूया नक्की काय करतोय, कारण हा खेळ आहे सगळा त्याचा. गणाचा विषय अभ्यासामध्ये ठेवतोय, काय म्हणतो लक्षात की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा, आणि धैर्य तुझा न्यारा. मग रोज उन्हाचा चढतोय पारा, हा रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस मारा, रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस मारा.
विषय येतो तो गवळणीचा. आणि म्हणून शाहिरांना या ठिकाणी परवाच्या दिवशी शाहिरांना 2 वाऱ्या त्यांच्याने माझ्या झाल्या. दोन्ही वाऱ्यांना विषय लावला होता प्रेमाचा. प्रेमात बुवाना म्हटलं आज पण काय त्यांना मी जास्त झोमवणार नाही, पण थोडासा वरच्यावर इंजेक्शन त्यांना देतो बुवाना. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो गवळणीचा. ते शाहीर म्हणतात कमराच्या खाली म्हणतात काय बोलायचं नाही, कमरेच्या वर काय तो बोला बुवा. आज तुम्हाला कमरेच्या खाली पण आणि कमरेच्या वर पण तुम्हाला मधीच बोलतो बुवा. तुमचा दोन्ही भाग बाजूला ठेवतो, कमरेच्या वर आणि कमरेच्या खाली तुम्हाला मधीच म्हणतो. आणि विषय काय माहिती का शाहीर पंत्रे माऊली गेल्या वर्षी माझा कोकणाचा गाणं संबंध तुम्ही माझ्या कोकण वाचून डोक्यावर घेतलं. त्या गाण्याला माझ्या नाव ठेवणारा पहिला माणूस विकास नांबोरे बुवा. आणि ह्या वर्षी लोकांना सांगतात बुवाना म्हणतात आले होतं गाणं बोला सांगा बुवा गाण्याला भाजी बोलतात. म्हणजे खरं कुठं लपत नाही. लेखणीला हसलं परवाचं सुद्धा माझा गण त्या गाण्याला पण भाऊ हसले. अहो सांगा भो गणा कुणाचे करू मी पूजन नाही सामोरी तुझी मूर्ती मोजेनी कसे तुझे गाऊ भजन. येड्याची जत्रा म्हणतात गणपती म्हणतात डाल कुठं. तुम्हाला माझा बुवा गाण्याचा विषय मुळात कळलाच नाही बुवा. अजून एकदा माझ्या गाण्याचा अभ्यास करा. पण शाहीर तुम्ही माझ्यासाठी एवढे लकी आहात. तुम्ही माझ्या जेवढ्या गाण्यांना हसतात ना बुवा तेवढीच गाणी राजेश पोहाचे सुपर आणि डोकर झाले बुवा. म्हणून हसत राहा. हसतील त्याचा दात दिसतील नाही हसत त्याचा नको काय तो दिसेल. आणि म्हणून या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरीत पारंपरिक कोकणी जागडी नृत्य डबलबारीचा जंगी सामना म्हणजे पारंपरिक सोंगी जागडी शतकांगीवाले शाहीर सुयोगजी हुमने सह तेजस हुमने आणि तुरेवाले शाहीर काशीरामजी शिकवण सह संजय प्रकाश गणपत. तर मित्रांनो हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर. तरी सर्वांनी आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर चला टामटूम राहू दे आता आपल्यावर द्या. आणि आता विषय आहे मित्रांनो गवळणीचा. तर शाहीर म्हणतात की चला कमराच्या खालचा आणि कमराच्या वरचा पण नको गोवा. आज तुम्हाला मद्रास डोस देतो आणि बारका साधो पण जास्त तुम्हाला आज लागणार नाही. गवळणीचा विषय का मित्रांनो म्हणायचा आहे काय लक्ष असावं. आणि मी गवळ मी परवाच्या वारीत पण 2 गवळणी गायल्या प्रेमाच्या. मी म्हटलं बुवा ते बुवा म्हणतात ते माझ्या पदराव त्यांचा लय डोला आहे. पदर म्हणतात सर्कल बुवा माझा पदर मी जाम आवडून धरलाय. तुम्ही काय त्याची काळजी करू नका. आणि म्हणून गवळण गाते म्हणायचं आहे काय लक्ष असावं. होता भीमराव नदीन राड विषय का आता काय शेरबीर घेत बसत नाही कारण वेळ पण भरपूर झाला. म्हणून म्हणतोय या नंदाच्या बाला सोर म्हणता का याला या नंदाच्या बाला सोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला आहे गोकुळचा मुरलीवाला. राधा म्हणते माझ्या गरवाणीना काय ग बोरीनो काय ग बोरीनो ए बोरीनो याला चोर म्हणता नाही ना चोर म्हणायचा नाही म्हणून म्हणतो या नंदाच्या बाळा चोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला हा आहे गोकुळचा मुरलीवाला. अरे जरी रंगान असला काय म्हणतोय जरी काला असला जरी सावला असला तरी बाबू माझा. माझ्या बाबूला नाव ठेवायचं नाही बोरीनो काय ग माझ्या बाबूला कोणी नाव ठेवायचा बाबू कसा पण असू दे सावला असू दे काला असू दे पण माझा आहे. ह्या माझ्या बाबूला नको तर केस आलंय असू दे तरी पण बाबू माझा आहे. त्याचा केस मला टुकलं तरी चालतील पण बाबू म्हणून म्हणते या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला अरे जरी रंगानं असला काला तरी मनाल हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनाल हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनाल हाय दिलवाला जरी रंगानं असला काला
ही सगळी धावपळ आणि पलापल आहे सगळी. म्हणून असं द्या चला कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. पुन्हा एकदा आज समाजाच्या साक्षीनं विषय या ठिकाणी सांगतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय. आणि शाही तुम्हाला खाली बाजू दिली आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा माझं कान खाल्लं अक्षरशः की बुवा विषय काय तो नक्की सांगा, विषय काय तो सांगा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवार दिनांक 27 जून 2026 दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर. मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि तुरीमध्ये शाहीर आमचे विकास शेठ नांबरे बुवा 200 रुपये दोषिक पाण्याचा मोजला. तर विषय असा आहे शाहिरांना विषयाची एक बाजू दिलेली होती की नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे. आणि शाहीर विषयाची दुसरी बाजू अशी आहे आज तुमच्या माहितीसाठी खास परवा जिमन बोला पण तीच बाजू दिली आहे की जे शाहीर माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे. आता सगळं काम तुम्हाला सोपा करून दिलेलं आहे बुवा. आता शोधायचं काम ते तुम्ही करायचंय. म्हणून यावरच म्हणून शेवटचा विषय ठेवताना बारी या ठिकाणी संपत. दुसऱ्या बारी जरा वेळ द्या झाले सगळी पलाबल चालली इकडे. आणि म्हणून अगं मी तर भोली आडाने सकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू कपाळी शोभन का दादा किरणे वाली मी सांगा तुम्हाला शोभन का. म्हणून विषय कसा आणला बघा. अहो प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. तू दिलेल्या शब्दाला जा. अरे तू दिलेल्या शब्दाला जा. जेव्हा येतो तुला माझा राग, जेव्हा येतो तुला माझा राग तुझे खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग सांग तुझे होते का खालून. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे खालून होते का. तुला येतो माझा जवारा तुझे खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे खालून होते का. हे प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. तू दिलेल्या शब्दाला जा, तू दिलेल्या शब्दाला जा. जेव्हा येतो तुला येतो तुला माझा राग. हो मला पाणी वाता बरं माझा आधी झालं होता पाणी वाता बदल म्हणते. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे खालून होते का. आणि आज म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगपाठ आज मला पण बघायचंय की आज शाहिरांची नवीन कंपोजिंग नक्की हाय तरी काय. ज्यांना स्तवनापासून म्हणतात शेवटच्या गाण्यापर्यंत कंपोजिंग स्वतःचा म्हणाल अजय अतुलला पण टाकून गेलेत ते. असं झालं म्हणून रात्र थोडी सोंगपाठ मित्रांनो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो.